मालेगावात बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणी आता अटक असलेले तव्वाब शेखच्या राहत्या घरी ईडी मार्फत घराची झडती सुरू आहे। मालेगावमध्ये ईडीकडून छापेमारी करण्यात येते। मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीकडून छापा टाकण्यात आलाय। बनावट जन्म आणि मृत्यू दाखले बनवल्याच्या प्रकरणात ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलाय। महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेल्या 16 वेगवेगळ्या एफआयआरच्या अनुषंगाने ईडीने गुन्हा दाखल केलाय। ईडीकडून आता मालेगावमध्ये मोठे सर्च ऑपरेशन सुरू आहे। अवैध बांगलादेशी प्रकरणात ईडीकडून मोठी कारवाई केली जाते। दरम्यान या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ज्यावेळेस मालेगावात बांगलादेशी व रोहिंग्या असल्याचे जे सांगितले होते आणि त्या पार्श्वभूमीवर मालेगावची एसआयटी समिती गठीत झाली होती। त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी कारवाई सुद्धा सुरू झाली होती आणि आज आपण आलो आहोत मालेगावच्या या ठिकाणी की हे जे घर आहे हे महानगरपालिकेच्या जन्ममृत्यू प्रमाणपत्र जे देतात त्या विभागातल्या एका अधिकाऱ्याचं घर आहे आणि आज सकाळपासून मालेगाव शहरामध्ये ईडीची ही जी टीम आली आहे ते पथक आलं आहे। या ठिकाणी त्यांची विचारपूस आणि कारवाई सुरू झाल्याचं समजतं आहे आणि सकाळपासूनच मालेगाव शहरात जवळपास 9 ठिकाणी ईडीच्या कारवाया झाल्याचे समजते आणि या पार्श्वभूमीवर आता आणखी कोणाला अटक होती का हे बघणं महत्त्वाचं ठरेल। आधीच जवळपास मालेगाव छावणी पोलीस स्टेशनमध्ये आणि इतर ठिकाणी जवळपास 16 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आज ही ईडीची टीम या तपास अधिकाऱ्यांसह या मालेगावात पोहोचलेली आहे। विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।